केलेलं आहे, परंतु अपवादात्मक परिस्थिती असेल तर अटक करावी असं म्हटलेलं आहे त्या जजमेंटमध्ये. तर त्या जजमेंटच्याच आधाराने अपवादात्मक परिस्थिती म्हणजे कुठली हे आपण स्पेल आउट करून त्या संदर्भात सरकारने रिव्ह्यू पिटिशन करू शकतो का हा विचार आवश्यक आहे. सरकार रिव्ह्यू पिटिशनमध्ये जाऊ शकतं. पूर्वीचे तुम्हाला अनेक उदाहरणं माहिती आहे, पण उल्लेख करून त्याला हरकत नाही. जुनी जी केस आहे गाजलेली मनमिश्री सारडा विरुद्ध केंद्र सरकारमध्ये, आणि त्यावेळेला आत्महत्येच्याच अशा केसमध्ये निरपराध म्हणून सोडल्यावर आरोपीला नंतर आम्ही स्वतःच रिव्ह्यू पिटिशन केलेलं होतं सरकारकडे, आणि त्यावेळेला सरकार गेलं रिव्ह्यू पिटिशनमध्ये आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हा कायदा बदलण्याची गरज आहे. त्यानंतर हा 498 झालेला आहे कायदा. या पार्श्वभूमीवरती या अनेश कुमारच्या जजमेंटवरती राज्य सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी आणि त्या भूमिकेमध्ये